वर्गामध्ये एक मुलगी 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन बसलेली असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाला आहे। एक चिमुकली जिचं वय 10 ते 12 वर्ष जी वर्गात बसली आहे आणि तिच्या मांडीवर तिचा 1.5 वर्षाचा भाऊ झोपलेला आहे। हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर आला तेव्हा एका मिनिटात करोडो लोकांनी पाहिलाय। आता व्हिडिओ पाहताच लोकांना प्रश्न पडलाय की एक मुलगी जी शाळेच्या गणवेशात वर्गात बसलेली आहे, तिने बेंचवर डोकं टेकवलेलं आहे, तर तिच्या मांडीवर एक लहान बाळ आहे आणि जे फक्त 1.5 वर्षाचा आहे। मग या मुलीला अशी कोणती गरज पडली की ती इतक्या लहान बाळाला घेऊन शाळेत आली? खरं तर हा व्हिडिओ 2 दिवसापासून इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकवर तुफान व्हायरल होत आहे। एका चिमुकलीला इतक्या लहान बाळाला शाळेत घेऊन येण्याची का गरज पडली? तिची आई कुठे, तिचे वडील कुठे आहेत, तिचे नातेवाईक कुठे, हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता। पण सुरुवातीला सांगण्यात आलं की या मुलीची आई वारल्यामुळे तिच्या भावाला कुणी सांभाळायला नसल्यामुळे ती त्या बाळाला घेऊन आली, असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं। पण आज तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा त्याचा तपास करण्यात आला तेव्हा सगळं सत्य बाहेर आलं। मग काय कारण होतं? एक 10 ते 12 वर्षाची मुलगी तिच्या छोट्या भावाला शाळेत का घेऊन आली? सुरुवातीला सांगितलं आई गेली आहे, पण मग बाकीचे नातेवाईक, तिचे वडील कुठे आहेत? काय एका मुलीला इतक्या लहान वयात तिच्या अगदी लहान भावाची जबाबदारी घ्यावी लागली? काय आहे याच्या मागचं सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। सोशल मीडियाच्या अथांग विश्वात दररोज हजारो व्हिडिओ येतात आणि जातात, पण काही व्हिडिओ असे येतात की जे काळजाचा ठाव घेतात। असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये दिसतंय एक शाळेचा वर्ग आहे, समोर मोठा फळा आहे, शिक्षक शिकवत आहेत, आजूबाजूला मुलं आहेत आणि त्याच गर्दीत बसलेली एक चिमुकली जिने निळ्या रंगाचा युनिफॉर्म किंवा गणवेश घातलेला आहे। ही मुलगी बाकावर डोकं टुकून शांत बसली आहे। कॅमेरा जेव्हा हळूहळू तिच्या जवळ जातो तेव्हा पाहणाऱ्यांना वाटतं की कदाचित ही मुलगी अभ्यासाने थकली असेल किंवा तिला डुलकी लागली असेल। पण जसा जसा कॅमेरा तिच्या मांडीच्या दिशेने वळतो तसा पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो। तिच्या मांडीवर एक इवलंसं 1.5 वर्षाचं बाळ शांतपणे झोपलेलं आहे। एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हाताने आपल्या लहान बाळाला सावरणारी ही मुलगी पाहून अंगावर काटा येतो। वर्गात शिक्षक शिकवत आहेत, इतर मुलं आपली पुस्तकं उघडत आहेत, पण या मुलीचं पूर्ण लक्ष आपल्या मांडीवरच्या त्या जीवाला जपण्याकडे आहे। तो व्हिडिओ पाहताच डोळ्यात पाणी येतं, कारण ज्या वयात ज्या मुलीनं खेळायला हवं, बागडायला हवं, त्या वयात एका आईची जबाबदारी कशी पार पडत आहे। हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। एक बहीण आपल्या इतक्या चिमुकल्या भावाला कशी काय सांभाळू शकते? काही लोकांनी याचं कारण सांगितलं आई गेली आहे किंवा आई नाहीये असं कारण सांगितलं, पण जेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला तेव्हा तपास केल्यानंतर समजलं याच्या मागचं खरं सत्य। खरं तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरी तर ही त्या चर्चेची सुरुवात होती, पण खरी कहाणी यापेक्षा काहीतरी भयंकर होती। या मुलीच्या आईचं नेमकं काय झालं होतं, पुढे तिच्या वडिलांचं नेमकं काय झालं, कुणी नातेवाईक तिच्यासोबत का आले नाही, काय होतं याच्या मागचं सत्य, चला जाणून घेऊया। पहा, या मुलीचं नाव अस्मिता तमांग आहे। अवघ्या 9वीच्या वर्गात शिकणारी मुलगी। काही महिन्यांपूर्वीच अस्मिताचं आयुष्यही इतर मुलांसारखंच होतं। खरं तर या प्रकरणाची सत्यता जाणून घ्यायची असेल तर काही महिने आपल्याला पाठीमागं जावं लागेल। खरं तर तिचंही कुटुंब खूप सुखी होतं। वडील आणि आई अतिशय मेहनतीने संसार करायचे। अस्मिता ही खूप चांगला अभ्यास करायची, पण काही दिवसांपूर्वीच तिचा भाऊ जो आत्ता तिच्या मांडीवर होता तो जन्माला आला। घरात आनंद झाला, कारण की ही 9वीला जवळपास ही 6वी 7वीला असताना तिचा भाऊ जन्माला आला। घरात अतिशय आनंद झाला, तिलाही वाटलं मला भाऊ झाला, सगळेजण खुश होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। पण जेव्हा तिच्यावरती जबाबदारी येणार होती आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल होणार होता आणि ज्या मागचं सत्य हे वेगळंच निघणार होतं। खरं तर सगळीकडे आनंद होता, वर्षभर गेलं, सगळे खुश होते। मुलगा जेव्हा 1.5 वर्षाचा झाला तेव्हा अचानक या वादळानं या सुखी संसाराची राखरांगोळी केली। अस्मिताच्या आईचं निधन झालं। आई जाणं म्हणजे काय हे त्या 1.5 वर्षाच्या बाळाला समजत नव्हतं, पण 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या अस्मिताला सगळं दिसत होतं। आई गेल्यानंतर अस्मिता प्रचंड रडली, तिला वाईट वाटलं, पण ती खचली नाही। तिला माहिती होतं की आपला चिमुकला भाऊ, त्याला त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावं लागेल। एका रात्रीत अस्मिताचं बालपण निघून गेलं, अस्मिताच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा निघून गेला आणि तिथं एका कठोर आईच्या भूमिकेमध्ये ती आली। एका रात्री ती मोठी झाली। ज्या घरात आईच्या मायेची उब होती तिथे आता स्मशान शांतता पसरली होती। आई गेल्यानंतर घरची सगळी जबाबदारी अस्मितावर आली होती। तिची आईची बहीण म्हणजे मावशी, आत्या किंवा काकू यांच्याकडे ती मदतीकडे पाहू शकत होती, पण प्रत्येकाचे आपापले संसार असतात, प्रत्येकाचे आपले प्रश्न असतात। शेवटी रक्ताच्या नात्याने हात वर केले आणि उरली फक्त ही चिमुरडी आणि तिचा लहान भाऊ।
अस्मिताचे वडील हे साधे कष्टकरी आहेत. मोलमजुरी करून कसं तरी पोट भरायचं आणि घरामध्ये जर पैसा आणलाच नाही तर कुठून चूल पेटणार, खायचं काय हा दररोज प्रश्न आवासून उभा राहत होता. त्याच्यामुळे त्यांना काम करणं अत्यंत गरजेचं होतं. ते जर घरी बसले असते तर त्यांनी खाल्लं काय असतं. ते कामावर जर गेले नाही तर संध्याकाळी घरात चूलच पेटणार नाही. वडील जेव्हा सकाळी कामावर निघून जायचे तेव्हा फक्त मागं उरायची अस्मिता आणि तिचा तो चिमुकला छोटा भाऊ. आता प्रश्न असा होता की वडिलांना कामावर जायचं की मुलांना सांभाळायचं, आणि अस्मिताने शाळेत जायचं की भावाला वेळ द्यायचा. परिस्थिती इतकी बिकट होती की अस्मिताला शाळा सोडावी लागणार होती. शेजारचे बाजारचे म्हणू लागले, अस्मिता आता तू शिकली बास, तुझ्या वडिलांना कामाला जावं लागते. अस्मिता तू घरी बसून याचं त्या ठिकाणी काळजी घे, याचं पालन पोषण कर, याला खाऊ पिऊ घालत जा. पण अस्मिताने इथून पुढे जे केलं ज्याची कल्पनाच कोणाला नव्हती. मग असं काय घडलं की तिने थेट तिच्या भावाला शाळेत नेण्याचा निर्णय घेतला. ही गोष्टही तुम्ही ऐकून थक्क होऊन जाल. आई गेल्यानंतर अस्मिताला सुरुवातीला वाटलं की आता तिचं शिक्षण संपलं. तिला वाटलं की आता आयुष्यभर भावाला सांभाळत घरात बसावं लागेल. पण तिच्या मनात शिक्षणाची तीव्र ओढ होती. तिला शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि आपल्या भावाला एक चांगलं भविष्य द्यायचं होतं. तिने आपल्या आई वडिलांना सांगितलं, बाबा तुम्ही कामावर जा, मी भावाला सांभाळीन. पण वडिलांना काळजी होती की 9 वर्षाची मुलगी शाळेत गेल्यावर 1.5 वर्षाच्या बाळाचं काय होईल. पण एके दिवशी अस्मिताने तो धाडसी निर्णय घेतला. तिने आपल्या भावाला तयार केलं, त्याचं दूध आणि खाणं एका पिशवीत भरलं, थेट शाळाच गाठली. शिक्षक सुरुवातीला थक्क झाले, वर्गात बाळ हे कसं शक्य आहे. पण जेव्हा अस्मिताच्या डोळ्यातली जिद्द, तिच्या परिस्थितीचं गांभीर्य पाहिलं तेव्हा शिक्षकाचेही डोळे पाणवले. त्यांनी तिला परवानगी दिली. आता अस्मिताचा दिनक्रम बदलला होता. सकाळी उठून भावाचं आवरणे, स्वतःचा अभ्यास करणे आणि मग भावाला कडेवर घेऊन मैलोनमैल चालत शाळेत गाठणे. वर्गात जेव्हा शिक्षक धडा शिकवत असतात तेव्हा अस्मिता एका बाजूला भावाला थोपटत असते. कधी बाळ रडतं, कधी त्याला भूक लागते, तेव्हा अस्मिता वर्गाबाहेर जाऊन त्याला शांत करते आणि पुन्हा येऊन बाकावर बसते. तो व्हायरल व्हिडिओ त्याचा एका क्षणाचा आहे, जेव्हा भावाला झोपण्यासाठी तिने बाकावर डोकं टेकवलं होतं आणि बाळ तिच्या मांडीवर निजलं होतं. हे दृश्य केवळ संघर्ष नाही तर एका बहिणीचं आई झालेलं रूपांतर आहे. पण आता लोक विचारत आहेत की तिच्या नातेवाईक कुठं आहे, वडील काय करतात. या प्रश्नांची उत्तरं अखेर समोर आली आणि ती कदाचित समाजाला आरसा दाखवणारी उत्तर आहेत. या व्हिडिओ मागचं खरं सत्य आता उघड झालं आहे. अस्मिताचे वडील रोज मजुरीसाठी जातात. त्यांच्याकडे ना जमीन आहे ना मोठा बंगला. आई गेल्यानंतर सगळे सोयरे धायरे मदतीला आले खरे, पण ते सांत्वनापुरते. मुलाला कायमचं सांभाळण्याची जबाबदारी कुणीच घेतली नाही. अशा वेळी अस्मिताने कुणावरही अवलंबून घेण्याचा मार्ग निवडला. तिने ठरवलं की शिक्षणही घेणार आणि भावालाही अंतर देणार नाही. हा व्हिडिओ केवळ एका मुलीचा संघर्ष दाखवत नाही तर तो आपल्या शिक्षण पद्धती आणि सामाजिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आपल्या समाजात आजही अनेक अशा अस्मिता आहेत ज्यांचं घर आणि शिक्षण यापैकी एकाची निवड करावी लागते. अस्मिता नशीबवान ठरली की तिला समजूतदार शिक्षक आणि शाळा मिळाली ज्यांनी तिला बाळासह वर्गात बसू दिलं. पण प्रत्येक मुलीच्या नशिबात हे सुख नसतं. आज अस्मिता संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनली आहे. तिनं दाखवून दिलं की जर तुमची जिद्द मोठी असेल तर कोणतंही संकट तुम्हाला अडू शकत नाही. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही असं म्हणतात, पण या छोट्या बहिणीनं आईहून आपल्या भावाचं संगोपन केलंय. या चिमुरडीच्या संघर्षाला सलाम करायला हवा. पण त्याचबरोबर समाजाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा मुलांच्या मदतीसाठी पुढे येणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्याही अस्मितेला आपल्या भावाला शाळेत घेऊन मांडीवर बसावं लागणार नाही. अस्मिताची ही गोष्ट आपल्याला शिकवते की संकटात रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढणं जास्त महत्त्वाचं असतं. तिची स्वप्न मोठी आहेत, ती पूर्ण करण्यासाठी ती आज ज्या कठीण वाटेवरून चालत आहे त्या वाटेचं शेवटचं टोक हे नक्कीच सुकावं आहे. ही माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.